अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यमाईच्या नावानं चांग भलं. सज्जन हो, औंध हे जुने संस्थानी शहर. या गावास प्राचीन इतिहास आहे. औंध म्हटले की औंधाची यमाई माता महाराष्ट्रापासून ते कर्नाटकापर्यंत सर्वांची ती कुलस्वामिनी. दरवर्षी लाखो भाविक आई यमाईच्या दर्शनार्थ इथे येतात आणि दर्शन घेऊन तृप्त होतात. या आईची अनेक रूपे औंधमध्ये पाहायला मिळतात, जसे तुकाई, मोकळाई, काजळाई, अंबाबाई, कराडदेवी. पूर्वी येथे ज्योतिबा देवाचे साम्राज्य होते. श्री ज्योतिबांचे आणि औंधामधील औंधासुराचे महाप्रचंड युद्ध सुरू झाले. मात्र ज्योतिबांच्या हातून औंधासुरांचे मरण नव्हते हे ज्योतिबा देवाने ओळखले व त्यांनी ये माई म्हणून हाक मारली. जी माई धावत आली ती माई म्हणजेच यमाई होय. या यमाईने औंधासुराशी युद्ध केले, औंधासुराचा वध केला. नंतर औंधाच्या ठाई असणाऱ्या तळ्यामध्ये तिने स्नान केले. त्यावेळी तिने केस मोकळे सोडले होते, म्हणून तिला मोकळाई असे संबोधले जाते. स्नान उरकून तळ्याकाठी ती बसली. तिथे मंदिर आहे, ते मोकळाईचे आहे मंदिर. नंतर काजळ लावण्यासाठी ती काजळ वडापाशी गेली. तेथे काजळाई ठिकाण आहे. औंध हे संस्थान असल्या कारणाने पहिला राजा थोटो पंतांच्या पासून ते थेट श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी पर्यंत हा वारसा चालू राहतो. औंधाच्या दक्षिणेस असणाऱ्या मोठ्या पर्वतावरती यमाई देवीचे भव्य दिव्य मंदिर आहे. त्यातील आई यमाईचे स्वरूप पाहिले की ब्रह्मानंदी टाळी लागते. तिथून 1 किलोमीटर डोंगर उतरून आल्यानंतर श्री भवानी वस्तू संग्रहालय हे औंधच्या राजाची अर्थात बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांची योग्यता पटवून देते. हा राजा कलासक्त होता, कलाकारांच्या वरती प्रेम करणारा होता, कला प्रिय होता. नृत्य, नाट्य, शिल्प, चित्र, संगीत, कीर्तन, ग्रंथ इत्यादींचा संग्रह आणि कलाकारांच्या वरती किती प्रेम, किती गुण सांगावेत त्यांची. यांनी तयार केलेले भवानी वस्तू संग्रहालय आपण पाहिले की औंधाची खरी महती कळून येते व त्या राजाची महती कळून येते. येथील भव्य रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा असणारी उंचच्या उंच घरे, येथील पाण्याचे 2 जलाशय म्हणजे पाण्याची 2 तळी. शैक्षणिक बाबतीमध्ये तर गायत्री देवीनी क्रांतीच केलेली आहे. बालवाडीपासून ते थेट पदवीपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण इथे दिले जात आहे. सूर्य नमस्काराचा जन्म औंधातच झाला. आज गादीवरती गायत्री देवी पंत प्रतिनिधी आहे. शैक्षणिक चळवळी बरोबरच औंधाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक विकास करण्याचे ध्येय राणी महाराजांनी चालवलेले आहे. मात्र या जुन्या परंपरा मात्र कधीच विसरत नाहीत. त्यांना ठाऊक आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जे करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने औंधामध्ये विविध धार्मिक उत्सव त्या हिरिरीने साजऱ्या करतात. त्यामध्ये चैत्र नवरात्र, अश्विन महिन्यातील नवरात्र, केदारेश्वर उत्सव, पूर्वीच्या राजांच्या पुण्यतिथी, औंध देवीचा यमाईचा रथोत्सव व रामरायांच्या जन्मोत्सवासारखे विविध कार्यक्रम औंध संस्थान
मोठ्या भाविक रूपाने आणि भव्य रूपामध्ये साजरे करीत आहेत. आज आपण त्यातीलच राम जन्मोत्सवाबद्दल माहिती पाहणार आहोत. पंचवटीतील राम मंदिर हे पुराणे मंदिर आहे. श्री राम, श्री लक्ष्मण व सीता मातेच्या मूर्ती पाहिल्या की ब्रह्मानंदी टाळी लागते. मंदिरामध्ये राम जन्माच्या दिवशी सकाळी 10 ते 12:30 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होतो. या कीर्तनामध्ये पूर्व रंगात रामरायांची योग्यता वदवली जाते व उत्तर रंगामध्ये राम जन्म कथा ऐकवली जाते. त्या राम जन्म कथेमधील आपण त्यामध्ये पुष्प वर्षाव झाल्यानंतर रामरायांना अंघोळ घातली जाते, त्यास न्हाणी म्हणतात. त्यानंतर बाळाला पाळण्यात घातले जाते, गोपा खेळला जातो. नंतर जोजविता पाळणा गायनही केले जाते. त्यानंतर आरती होऊन साखर सुंटवडा वाटून या उत्सवाची सांगता होते. चला तर पाहूया बाळाला अर्थात बाळ रामरायांना कशी अंघोळ घातली जात आहे. स्वच्छ पुसलेले पुन्हा बाळाला उंची वस्त्र घातलेले, अंगावरती दागिन्यानं मळवलेलं आहे बाळाला आणि पुन्हा त्या बाळाला पालकामध्ये घातलेलं आहे मातेला. घालण्यापूर्वी गोपा खेळलेला आहे. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, अलीकडून घ्या, पलीकडून घ्या. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, दामोदर घ्या, मधुसूदन घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. पाण्यामध्ये बाळाला ठेवलेले आहे आणि खरा आनंदाचा दिवस असतो तो बाळाच्या नामकरणाचा दिवस असतो. माता कौशल्याच्या हातामध्ये जोडी दिलेली आहे आणि सुवासिनी पाळणा जोजविता हलविता गाऊ लागलेली आहे. जो 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 राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न
आणि साखर सुंठवडा वाटून आनंदी आनंद झालेला हे केवळ भक्तीच्या मुळामुळे सर्व काही होत असतं. तुमच्या आमच्या घरामध्ये असा राम बलराम जन्माला यावा असं जर वाटत असेल तर एकच करा. सतत